पिलवा, मी आज तुला रामायणामधील काही आता रामनवमी आहे त्यानिमित्ताने तुला मी काही प्रश्न विचारणार आहे. तर आपण बघू तुला किती प्रश्नांची उत्तरे येतात. ठीक आहे, सुरू करायचं. हो. भगवान श्रीराम हे विष्णूचे कितवे अवतार होते? 7. भगवान श्रीरामांच्या आईचे नाव काय होते? कौशल्या. वडिलांचे नाव काय होते? दशरथ. पत्नीचे नाव काय होते? सीता. श्रीरामांना किती भाऊ होते? 3. नावे? लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न. सीतामातेचा जन्म कुठे झाला? मिथिला. सीतामातेच्या वडिलांचे नाव काय होते? जनक. श्रीरामांचा जन्म कोणत्या दिवशी साजरा करतात? चैत्र शुद्ध नवमी. श्रीराम कोणत्या वंशाचे होते? सूर्यवंश. भगवान रामांचा जन्म कुठे झाला? अयोध्या. राजा दशरथांना किती पत्नी होते आणि त्यांची नावं काय? 3. कौशल्या, सुमित्रा, कैकेयी. रामायण कोणी लिहिले? वाल्मिकी. रामायणानुसार भगवान रामांचे गुरु कोण होते? वशिष्ठ ऋषी. रामायण कोणत्या युगात घडून गेले? द्वापरयुग. त्रेतायुग. श्रीरामांचा परमभक्त कोण? हनुमान. भगवान श्रीराम वनवासाला किती वर्ष गेले? 14 वर्ष. वनवासाला त्यांना एक नावाडी भेटला होता, त्याचे नाव काय होते? केवट. शाब्बास. वनवासाला कोण कोण गेले? राम, सीता, लक्ष्मण. कोणाच्या सांगण्यावरून भगवान श्रीराम वनवासाला गेले? कैकेयी. सुमित्राच्या मुलांची नावं? लक्ष्मण आणि शत्रुघ्न. मारीच कोण होता? रावणाचा मामा. लक्ष्मणाने कोणाचे नाक कापले? शूर्पणखेची. आणि त्यावरून एका शहराचे नाव आले, त्याचं नाव? नाशिक. जटायू कोण होता? रामाचा परमभक्त. त्याला कोणी मारलं? रावण. त्याचे मंदिर कोठे आहे? टाकी. सीता मातेला रावणाने कुठे पळवून नेले? लंकेला, अशोक वाटिकेत. रावणाच्या भावंडांची नावं? कुंभकर्ण आणि विभीषण. रावणाच्या पत्नीचे नाव? मंदोदरी. लंका दहन कोणी केले? हनुमान. लंकेला जाण्यासाठी श्रीरामांनी काय केले? रामसेतू उभारला. ही कल्पना कोणाची होती? नल आणि नील. सुग्रीवाचे राज्य कोणते होते? किष्किंधा. हनुमानाच्या आईचे नाव? अंजनी. हनुमानाचे जन्मस्थळ? अंजनेरी पर्वत. हनुमानाच्या मुलाचे नाव? मकरध्वज. लक्ष्मणाच्या पत्नीचे नाव? उर्मिला. हनुमानाने कोणता पर्वत उचलून आणला? येते? नाही. द्रोणगिरी. आणि त्याच्यावर कोणती बुटी होती? संजीवनी बुटी. त्याच्याने कोणाला औषधी दिली गेली? लक्ष्मण. रामायणानुसार वानरराज कोण होते? सुग्रीव. रामायणात एकूण किती कांड आहेत? 7. कोणते कोणते? बालकांड. आई ते बघ ना कशी करते. तू नाही परत.